नमस्कार, कसे आहात सर्वे? चला तर आज आपण बनवूया गुजराती स्पेशल नायलॉन खमण ढोकळा। हा नायलॉन खमण ढोकळा खायला एकदम सॉफ्ट व स्वादिष्ट लागतो। हे बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। न इनो वापरता न दही वापरता हा नायलॉन ढोकळा आपण सहजपणे बनवू शकतो। या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काही टिप्स अँड ट्रिक वापरून तुम्ही तुमचा नायलॉन खमण ढोकळा हलका, मऊ आणि परफेक्ट जाळीदार बनवू शकता। चला तर रेसिपी सुरू करूया। मी इथे एक खोलसर व पसरट असं भांडं घेतलं आहे। तुम्ही सुद्धा याचप्रमाणे एक असं भांडं घ्या। नंतर इथे 1 कप पाणी घेतलं आहे। ज्या कपाने तुम्ही बेसन मोजता त्याच कपाने पाणी सुद्धा घ्या। नंतर इथे हा चमचा घेतला आहे। या चमच्याने सर्व आपण मेजर करून टाकणार आहोत। हा चमचा सर्वांच्या घरी असतो। नंतर इथे याच चमच्याने 3 चमचे मी साखर घेतली आहे। साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। नंतर इथे 1 चमचा सायट्रिक ॲसिड घेतला आहे। हे सायट्रिक ॲसिड या प्रकारे असतं, यालाच निंबूसत्व किंवा निंबू फूल असं सुद्धा म्हणतात। हे सायट्रिक ॲसिड 2 प्रकारचं असतं, एक पांढऱ्या रंगाचा आणि एक ट्रान्सपरंट असतं। तुम्ही शक्यतो ट्रान्सपरंटच घ्या। नंतर इथे 1 चमचा मीठ घेतला आहे। नंतर इथे मी हळदऐवजी लेमन फूड कलर घेतला आहे। तुमच्याजवळ लेमन फूड कलर अवेलेबल नसेल तर तुम्ही किंचित अशी हळदसुद्धा टाकू शकता, पण हळदीचं प्रमाण कमीच ठेवा, कारण ढोकळ्यावरती स्पॉट देखील येऊ शकतात। नंतर इथे 2 चमचे तेल घेतला आहे। तेलाचे सुद्धा प्रमाण कमीच ठेवा, तेल जास्त झाल्यास ढोकळा तेलकट बनवू शकतो। आता सर्व साहित्य मिक्स करून घ्या। सायट्रिक ॲसिड आणि साखर मेल्ट होईपर्यंत सर्व मिक्स करून घ्या। एकदा सर्व मेल्ट झालं की तुम्ही यामध्ये बेसन टाकू शकता। मी सर्व मेल्ट करून यामध्ये आता बेसन टाकून घेणार आहे। मी इथे 2 कप बेसन घेतला आहे। 1 कप पाण्याला 2 कप बेसन परफेक्ट मेजर आहे। मी हे बेसन चाळून घेतलं आहे आणि याच कपाने सुद्धा पाणी मोजून घेतलं होतं। फक्त लक्षात ठेवा, 1 भाग पाण्याचा तर 2 भाग पिठाचे, एवढं लक्षात ठेवलं तर आपला ढोकळा परफेक्ट बनून तयार होतो। नंतर हे सर्व गुठल्या न राहता सर्व एकदा रफली मिक्स करून घ्या। पिठाचे मिश्रण ना खूप पातळ ना खूप घट्ट असावे, मध्यमसर मिश्रण असल्यास ढोकळा हलका आणि मऊसर होतो। पहा, या प्रकारे कन्सिस्टन्सी असायला हवी। तुम्हाला पीठ पातळ व घट्ट समजत नसेल तर तुम्ही 1 चमचा घ्या। असा लहान छोटा चमचा घेऊन त्यावर पीठ घेऊन पीठ एकदा सर्व खाली टाकून द्या। नंतर चमचाचा मागचा भाग असा प्लेन असतो, त्यावर पीठ असं थांबलं आणि एकसारखं राहून बसलं तर समजून घ्या पीठ परफेक्ट झालं आहे। नंतर हे सारण 10 ते 15 मिनिट रेस्ट करायला सोडून द्या। नंतर इथे एक पातेलं घेऊ। या पातेल्यामध्ये तुम्ही असा एक कुठला तरी स्टँड घेऊन घ्या। मी इथे एक छोटा स्टँड घेतला आहे। तुमच्याजवळ स्टीमर नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे। मी इथे एक खोलगट असा डब्बा घेतला आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एक डब्बा किंवा ताट देखील घेऊ शकता, फक्त त्याची उंची जास्त असायला हवी। तुमच्याजवळ केक मोल्ड असेल तर सर्वात छान। एकदा मेजर करून बघून घ्या। नंतर यामध्ये 1 ते 2 तांब्या पाणी टाकून झाकण ठेवून स्टीम व्हायला ठेवून द्या। जर कुकरमध्ये लावत असाल तर कुकरमध्ये शिट्टी लावू नका, फक्त झाकण ठेवा, अन्यथा वाफेच्या दाबामुळे ढोकळा खराब होऊ शकतो। 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता बबल्स आले आहे, म्हणजे परफेक्ट रेस्ट झाला आहे। आणि आता थोडं चमच्याच्या साहाय्याने एकसारखं हलवून घ्या। यामध्ये तुम्ही आता खाण्याचा 1 चमचा सोडा टाका। हा खाण्याचा सोडा आहे। नॉर्मली आपण भज्यामध्ये जो सोडा वापरतो तो सोडा घेतला आहे। हा 1 चमचा घेतला आहे। त्यावरती पाणी घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्या। सोड्याचा अति वापर टाळा, जास्त सोडा झाल्यास ढोकळ्याला कडवट चव लागू शकते, म्हणून सोडा प्रमाणामध्येच टाका। 2 कप पिठाला 1 चमचा सोडा पुरेसा होतो। हलक्या हाताने 1 किंवा 1.5 मिनिट असं एकसारखं एकाच बाजूने फिरवत राहा, म्हणजे हलकं पीठ तयार होतं। तुम्ही पाहू शकता एकदम हलकं पीठ तयार झालेलं आहे।
तुम्ही पाहू शकता अवघ्या काही सेकंदामध्ये आपलं पीठ मऊ, हलकं आणि फ्लफी बनून तयार आहे। हे पीठ फक्त एकसारखं हलवत राहा। मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकसारख्या बाजूने हलक्या हाताने तुम्ही हे पीठ हलवत राहा। नंतर तुम्ही पाहू शकता अशी आपल्याला कन्सिस्टन्सी असायला हवी। नंतर ज्या भांड्यामध्ये तुम्हाला ढोकळा लावायचा आहे त्या भांड्यामध्ये 1 ते 2 थेंब तेलाचे टाकून तेल छान व्यवस्थित पसरून घ्या। यामुळे ढोकळा आपला भांड्याला चिपकणार नाही। नंतर या भांड्यामध्ये तुम्ही हे सारण टाकून द्या। एकदा सारण मिक्स झाल्यानंतर तुम्हाला समोरची स्टेप आहे ती झटपट करायची आहे, कारण बाहेरची हवा पिठामध्ये जाण्याची शक्यता असते। बाहेरची हवा पिठामध्ये गेल्यामुळे आपला ढोकळा फुलत नाही व स्पंजी बनत नाही, त्यामुळे झटपट ही प्रोसिजर करायची आहे। एकदा सर्व सारण आपलं टाकल्या गेल्यानंतर तुम्ही हाताच्या साहाय्याने थोडं 1 ते 2 वेळा असं टॅप करू शकता। यामुळे एअर जी आहे ती बाहेर निघून येईल। तुम्ही पाहू शकता टॅप केल्यानंतर छोटे छोटे बबल्स आले आहे, म्हणजे एअर छान बाहेर आली आहे। नंतर स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवून द्या। ठेवताना सांभाळून ठेवा, कारण गरम असल्यामुळे हाताला चटका देखील लागू शकतो। नंतर एक झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट स्टीम करायला ठेवा। 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपला ढोकळा बनून तयार आहे। हा बघा किती छान असा फुलून आला आहे, केकसारखा छान असा फुलला आहे। नंतर एका चाकूच्या साहाय्याने तुम्ही हा ढोकळा चेक करा। चाकू प्लेन आला म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट फुलून तयार आहे आणि छान असा शिजला आहे। फोडणीसाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्या, त्यामध्ये 1 चमचा मोहरी घाला। मोहरी छान तळतळू द्या। मोहरी छान तळतळल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 मिरच्या घ्या। मी इथे 3 ते 4 मिरच्याचे काप घेतले आहे। तुम्ही इथे कढीपत्ता सुद्धा टाकू शकता। एकदा सर्व मिरच्या भाजल्या गेल्यावर त्यामध्ये चवीप्रमाणे साखर घ्या। मी इथे 2 चमचे साखर घेतली आहे, तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। नंतर सर्व एकजीव करून घ्या आणि त्यामध्ये पाणी घाला। इथे मी थोडं पाणी घालणार आहे। फोडणीतील पाणी गोडसर व तिखटसर ठेवा। साखर, मोहरी, मिरच्या ह्या सर्व प्रमाणात टाकल्यामुळे ढोकळा एकदम चवदार लागतो। फोडणीला 1-2 उकळी येऊ द्या। 1-2 उकळी आल्यानंतर गॅस बंद करून ठेवा आणि थोडं गार व्हायला ठेवून द्या। गार झाल्यानंतरच तुम्ही ढोकळ्यावरती हे फोडणी टाकू शकता। नंतर तुम्ही पाहू शकता ढोकळ्याने स्वतःहूनच कळा सोडल्या आहे, म्हणजे आपला ढोकळा इझी डिमोल्ड होऊ शकतो। तुम्ही पाहू शकता त्याने स्वतःहूनच कळा सोडल्या आहे। नंतर एका ताटामध्ये हा ढोकळा पालथा मारून घ्या, जेणेकरून अलगद तो ढोकळा निघून येईल। तुम्ही हलक्या हाताने थोडं असं टॅप करू शकता आणि ढोकळा पाहू शकता तुम्ही अलगद आपला ढोकळा आला आहे। बघा अजून पण तो ढोकळा आतमधून गरम आहे। नंतर हा ढोकळ्याची जाडी तुम्ही पाहू शकता, किती जाळीदार ढोकळा आला आहे। एकदम नायलॉन असा खमण ढोकळा बनून तयार आहे आपला। नंतर ह्याचे आपण काप करून घेणार आहे। हा ढोकळा तुम्ही सरळ करून घ्या। नंतर याचे छोटे छोटे तुम्हाला हवेत असले तुम्ही छोटे मोठे काप करू शकता। एका चाकूच्या साहाय्याने चाकूला तुम्ही तेल सुद्धा लावू शकता। मी इथे मध्यम असे काप करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अलगद ढोकळा कापला जात आहे। कुठलाही त्रास न होता ढोकळा एकदम सहजपणे कट झाला आहे। नंतर ही फोडणी यावरती टाकून घ्या। एकदम परफेक्ट अशी फोडणी तयार आहे आणि परफेक्ट असा ढोकळा सुद्धा तयार आहे। नंतर थोडं थोडं करून ही फोडणी यावर टाकून घ्या। नंतर यावर फ्रेश कोथिंबीर टाका। मी इथे बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घेतली आहे आणि छान व्यवस्थित सर्वीकडे टाकून घेतली आहे। नंतर थोडं ग्रेट केलेलं नारळसुद्धा टाकून घेणार आहे, हे ऑप्शनल आहे। नंतर तयार आहे आपला ढोकळा। ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।